गुरुपौर्णिमा हा दिवस भारतात गुरूंच्या सन्मानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, बौद्ध परंपरेत याच आषाढ पौर्णिमेला धम्मचक्क पवर्तन दिन म्हणून ओळखलं जातं आणि या मागचं कारण इतिहासात दडलं आहे. बोधगया येथे सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर तथागत गौतम बुद्ध वाराणसी जवळील सारनाथ येथे आले. तिथे त्यांनी आपल्या पूर्वीच्या 5 सहकाऱ्यांना पहिला धम्मोपदेश दिला. हा उपदेश धम्मचक्क पवर्तन सुत्त म्हणून ओळखला जातो. यामध्ये बुद्धांनी 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग याचा प्रथम उपदेश केला. याच घटनेला बौद्ध परंपरेत धम्मचक्र फिरवण्याची सुरुवात मानलं जातं आणि याच दिवसापासून बौद्ध संघाची स्थापना झाली. म्हणूनच बौद्ध जगतात आषाढ पौर्णिमेला धम्मचक्क पवर्तन दिन म्हणून विशेष महत्व आहे. बुद्धांनी आपल्या अनुयायांना अंधानुकरण शिकवलं नाही, त्यांनी विवेक, करुणा आणि प्रज्ञेचा मार्ग दाखवला. म्हणूनच त्यांचा संदेश होता आप दीप भव, म्हणजेच स्वतःचा प्रकाश बना. आज पौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंना वंदन करताना त्यांच्या विचारांनाही आपल्या जीवनात स्थान देऊया. सर्वांना गुरुपौर्णिमा आणि धम्मचक्क पवर्तन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम. गुरुपौर्णिमा